घोडेगाव येथे मागील 1-2-3 दिवसापूर्वी सुमन काळे या महिलेचा मृत्यू झाला. तो मृत्यू कशामुळे झाला, का झाला याबाबत अनेक तर्कवितर्क काढले गेले. तशा न्यूज देखील आल्या. पोलीस स्टेशनमध्ये संबंधित प्रकरणाबाबत गुन्हा देखील दाखल झालेला आहे. पण तो आपण पाहिलं तर जो अंधश्रद्धेचा प्रकार आहे, त्या माध्यमातून ही घटना समोर घडलेली आहे. एका महिलेचा किरकोळ कारणावरून जीव जात असेल, तर समाजामध्ये ही अंधश्रद्धा कशा प्रमाणे फोफावली गेलेली आहे, त्याचं प्रत्यक्ष उदाहरण या ठिकाणी आहे. हा नक्की प्रकार कसा घडला, काय घडला, याबाबत सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो घोडेगाव या ठिकाणी. काळे ज्या महिलेचा मृत्यू झाला होता, त्या महिलेच्या घरी आलोय. तिचे नातेवाईक आपल्या सोबत आहेत. दादा, मला सांगा की नक्की हा प्रकार काय घडला होता? कशामुळे ही सर्व घटना घडली आणि या मागचं काही वैर होतं का? किंवा कशा पद्धतीने हा अंधश्रद्धेचा प्रकार घडून आणला गेला? वैर तर म्हणता येणार नाही. तो जो आरोपी आहे तो इथं आला. इथं त्यांनी हे ठेवलं आपलं दही भातात हे ठेवून घरी गेला. त्याच्यानंतर इथं त्यांनी बघितलं ते फोन केला आमच्या अक्कांना. अक्कांनी तिच्या आईला फोन केला. तो फोन तिच्या आईने न उचलता त्या मुलाने उचलला. त्यांची काही बातचीत झाली फोनवरती. त्याला विचारायला घरी गेली. तर इथून मग ती गेल्यानंतर थोडं बोलणं झालं. तर आम्ही तिथं पोहोचलो थोड्या वेळाने. तिला आपटण्यात आलं डायरेक्ट 3-4 वेळा आपटण्यात आलं. लाथांनी छातीवर मारण्यात आलं. तिला आपटल्यानंतर तिला रॉडनी मारण्यात आलं. त्याच्यानंतर आमचे चुलते शिवाजी नाना ते इथून पळत गेले. त्यांना पण रॉडने मारण्यात आलं डोक्याला आणि कानावर. त्याच्यानंतर त्यांचा मुलगा सरपंच तेजस काळे ते गेले त्यांना वाचवायला. ते वाचवताना त्याच्या पण पाठीवर एक रॉड टाकला आणि पायाला टाकला. त्याचे रक्तबंबाळ होत असताना आम्ही सरपंचाने आईला उचललं स्वतः. गाडीकडे नेत होते. तेवढ्यात परत तो मुलगा आला. वडिलांना मारायला गेला. तिथून तो पळून गेला. तर आम्ही मग सोडवायला गेलो. तर आम्ही गाडीत पहिलं पेशंटला घेतलं का तर रक्त एवढं गेले डोक्यातून, नाकातून, कानातून रक्त वाहत होतं. माझी गाडी आहे स्वतःची. मी गाडीत टाकून मग हॉस्पिटलला नेलं. एकंदरीत पाहिलं तर अशा पद्धतीने ही घटना घडली आहे. दादा, मला सांगा की काय नक्की ठेवलं होतं? त्या ठेवण्यामागचा काय उद्देश होता का? याबाबत तुम्हाला काही कळलेलं आहे का? आणि त्या तुमच्या आई असतील, त्या कधी तिथे गेल्या आणि त्या घडल्याच्या नंतर तिथं नक्की काय प्रकार झाला? काय झालं तो मुलगा इथं ठेवून गेला. ठेवून गेल्याच्या नंतर आहे ना ते कळाल्याच्या नंतर दादांनी आहे ना दादा म्हटले बा आमची वहिनी लागते वहिनीला फोन केला का त्याने हे आत्ताच ठेवले तो फक्त एक काम कर त्याच्या आईला जाऊन सांग का हे असं असं त्याने ठेवलेलं आहे. तर वहिनीला फोन केला. वहिनीला काय वाटलं वहिनी आत्ताच ठेवलंय ना त्याला आपलं लगेच खरं खोटं परत हा नाही म्हणून नाही म्हणून तिने त्याला फोन केला त्याच्या आईला. तर दादा म्हटला का वहिनीला त्याच्या आईला फोन कर. तर फोन केल्यानंतर फोन त्या मुलाकडे होता आणि तो पोरगा वाटतं की नाही का काय म्हटला म्हणून ती तिला वाटलं बा नंतर हा नाही म्हणून मी ठेवलं नाही हे नाही म्हणून ती फक्त आपली विचारायला गेली तिथं. तर विचारायला गेली तिथं कोण नव्हतं आणि त्याची आणि तिची काय बाचाबाच झाली असून त्यांनी काय केलं 1-2 वेळा उचलून आपटलं तिला. तिला पहिल्यांदा उचलून आपटलं त्याच्यावरती आई नाही म्हणली बाई नाही म्हणली काहीच नाही म्हणली. मग तिथून आजूबाजूला आरडाओरडा करायला लागले. मग तिथून आमचे पांडुरंग म्हणून आहेत, ते आले बाहेर. ते बाहेर आल्याच्या नंतर ते गेले सोडवाय. तर त्यांना त्याने धरलं, उचललं, आपटलं. ते खाली पडले. खाली पडल्याच्या नंतर मग त्यांनी काय केलं, पटकन तेजसला फोन लावला. तेजसला फोन लावला. तेजसला म्हटला, "का तू लवकर ये, नाहीतर हा वहिनीला मारून टाकीन." वहिनीला मारून टाकीन म्हटल्यावर तोपर्यंत तेजस जायच्या आधी तिथं दादा पोहोचले होते. दादा पोहोचल्याच्या नंतर आहे ना, मग तिथं लोकं जमा झालती. लोकं जमा झाल्याच्या नंतर तर सगळी लोकं घाबरलेली होती. घाबरल्याच्या नंतर मग आहे ना, तेच तिथं जाऊन ज्यावेळेस तेजस गेला, त्याने आईची आणि बापाची अशी अवस्था पाहिली. मग त्याने काय केलं डॉक्टर आईला घेऊन चालला. मग त्यावेळेस त्याने याला दादाला मारलेलं होतं आणि ते पण केलं. आईला पण मारलं होतं. मग त्याच्या ह्याच्यात त्यांनी परत तेजसला पण मारलं. असा प्रकार घडला. हा जो आरोपी आहे त्याच्याबद्दलची काय पार्श्वभूमी आहे, कशा पद्धतीने त्याचं गावात वागणं होतं आणि कशा पद्धतीने तो एकंदरीत गावामध्ये वागत असा किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये कशा पद्धतीने वागत होता आणि याबाबत त्याची अशी काही वृत्ती आहे का? याबाबत तुम्हाला काही कल्पना होती का? कशा पद्धतीने तुम्ही नाही तसं काय नव्हतं. ते यांचं आणि त्यांचे चांगले संबंध होते. काही कधी भांडण नाही, तंटा नाही, काय नाही, काय नाही. काहीच संबंध नाही भांडणाचे काहीच नाही. ती फक्त विचारायलाच गेली होती. बाकी काय नव्हतं. असा विषय झालता. फक्त एवढंच वाटलं बुवा याने ठेवलंय ना, लगेचच्या लगेच विचारलं तर हा नाही म्हणून आणि समोर पाहिलं होतं ना लोकांनी ठेवलेलं. बाकी नाही काही.
एकंदरीत पाहिलं तर दही, भात, लिंबू, गुलाल, बुक्का अशा पद्धतीने एखाद्या महिलेचा जीव घेऊ शकतो, याचं प्रत्यक्ष उदाहरण या घोडेगावमध्ये घडलेले आहे. आपण पाहू शकतो की ही अंधश्रद्धा कशा पद्धतीने फोफावत चालली आहे आणि कुठल्याही प्रकारचं वैर नाही. आदल्या दिवशी घरातली लोक गप्पा मारतात. दिवसभरातलं वातावरण देखील चांगलं असतं. इथून मागे देखील कुठले जमिनीचे देखील वाद नाहीत. परंतु अशा पद्धतीने जर मनामध्ये वृत्ती ठेवून जर कुणाचा जर खून होत असेल, कुणाचा जीव जात असेल, तर अशा पद्धतीने ह्या आरोपीला कठोर शासन व्हावं अशी मागणी आहे. येथील नातेवाईकांनी संबंधित आरोपीबाबत काही कलम कमी प्रमाणात, तीव्र प्रमाणात नसल्याचं म्हटले आहे. ही कलम अतिशय तीव्र करून संबंधित आरोपीला कठोरात कठोर शासन व्हावं. कारण असे प्रकार जर दिवसेंदिवस घडले, संबंधित आरोपी जर लवकर त्या ठिकाणी जामीन घेऊन बाहेर आला, तर त्याच्या घरचे नातेवाईक देखील तशा पद्धतीने स्टेटस ठेवतात की आमचा मुलगा बाहेर आल्यानंतर आम्ही पाहून घेऊ किंवा इतर लोकांना देखू किंवा गावात दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पोलिसांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. कारण जर एक जीव जातोय, चालता बोलता एखादी महिला, आज त्या कुटुंब उघड्यावरती आलेले आहे. अक्षरशः घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी कोणी नसतं किंवा सगळं घर सुन्न झालेले आहे. कुठल्याही हे नात्यामध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये कुठलाही वादविवाद नसताना अशा पद्धतीने महिलेचा खून जातोय. तर पोलिसांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहिजे. शहरामध्ये किंवा इतरत्र आपण पाहिलं की छोट्या छोट्या जरी घटना घडल्या, तर त्या ठिकाणी मात्र आरोपींना कडक असं शासन दिलं जातं. परंतु ग्रामीण भागामध्ये मात्र या गोष्टीकडे कुठेतरी दुर्लक्ष होताना आपल्याला पाहायला मिळतंय. पेपरमध्ये बातम्या आल्या, समाज माध्यमातून बातम्या आल्या, पण खरोखर जी परिस्थिती आहे ही नातेवाईकांनी सांगितल्यानंतरच लक्षात येते. जर एखाद्या महिलेला जर एखादा व्यक्ती खूप म्हणजे 4-5 वेळा, 5-10 वेळा जर उचलून आपटत असेल, तर त्या महिलेचा जीव जाण्यासाठी वेळ लागला नाही. एक दिवस फक्त एक रात्र दवाखान्यामध्ये ती महिला होती. संबंधित डॉक्टरांनी सांगितलं की या अशा पद्धतीने अमानुष मारहाण झालेले प्रकार हा किंवा हे पेशंट आमच्याकडे पहिल्यांदाच आलेले आहे. नक्की ह्या महिलेला मारहाण झाली का दुसरा अत्रस्त प्रकार घडलाय, याबाबत देखील डॉक्टरांना शंका आली. परंतु प्रत्यक्षात मात्र ही मारहाण झालेलीच होती. म्हणजे आपण जर कल्पना केली, तर ही मारहाण कशा पद्धतीने झाली असेल याची कल्पना केलेलीच न बरी. एकंदरीत पाहिलं तर ह्या घटनेला आळा बसण्यासाठी पोलिसांनी कठोर शासन करावं. आरोपीची लवकरात लवकर या ठिकाणी जामीन होणार नाही यासाठी प्रयत्न करावं. चार्जशीट एकंदरीत पाहिलं तर अनेक त्याच्यामध्ये अनेक कलम असतील किंवा अनेक गुन्ह्याबाबत योग्य तपास करून त्यामध्ये कलमे वाढून संबंधित आरोपीला योग्य असं शासन करावं, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये अशा जर घटना दिवसेंदिवस वाढल्या, तर समाजाने वागायचं कसं, भाऊबंधांनी राहायचं कसं, असा देखील प्रश्न समोर येत आहे. सायदीप ढोबे, लोकशाही न्यूज, गोडेगाव, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.